निम्म्या रात्रीच्या अंडा भुर्जी खाणारे नाही एकटेच असतील, मला तरी असं वाटतं. आता ते कसं ते पुढे सांगतेच. त्याआधी तुम्हाला तर माहिती आहे, रात्रीच मी बॅग भरून ठेवल्या होत्या, कारण पहाटे आम्हाला निघायचं होतं. पण एवढ्या लवकर 4 वाजता निघायचं होतं हे काहीच ठरलं नव्हतं. त्यांनी मला झोपेतून उठवलं आणि आहे तसेच आम्ही फ्रेश होऊन निघालो. निघतानाच गणपती बाप्पाचं मंदिर लागतं आणि जाताना म्हटलं दर्शन घ्यावं, पण पारुशीच होते त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि आता आम्ही लागलो आमच्या पुढच्या प्रवासाला. एवढ्या पहाटे पहाटे तर मी तरी पहिल्यांदाच प्रवास करत होते, कारण पुण्यातलं ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे आणि दिवाळीमध्ये तर पुण्यातल्या ट्रॅफिकमध्ये जाणंच चुकीचं आहे. आणि एवढे मोकळे रस्ते तर एवढ्या पहाटे पहाटेच बघायला मिळणार होते. मी तर हा प्रवास भरपूर एन्जॉय करत होते. आणि एवढ्या पहाटे पहाटे पण अंडा भुर्जीचा स्टॉल लागला होता आणि ह्यांना ती खायची क्रेविंग झाली. ह्यांनी तर ती खाल्ली, पण मला सकाळी सकाळी एवढ्या जेवणच जात नाही, त्यामुळे मी तर काही खाल्ली नाही. तिथे तर चहा सुद्धा नव्हता, पण अंडा भुर्जी मात्र होती. हा पहाटेचा प्रवास मस्त एन्जॉय करत आम्ही लागलो आता आमच्या पुढच्या प्रवासाला. आणि बाकी पण लोक बरेच जण आपल्या आपल्या गावी निघाले होते आमच्यासारखेच. आणि जाताना एक कॉस्मसची फुलं एन्जॉय करत करत मी पोहोचले माझ्या माहेरी. आता तिथून पुढचे व्लॉग तुम्हाला इथलेच बघायला मिळणार आहे. तोपर्यंत व्लॉग बघत राहा. ओके, बाय.